संधिवातावर उपाय काय करावेत? सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक उपाय म्हणजे दुखणाऱ्या सांध्याला कोमट तेल लावणं आणि हे तेल चांगलं नीट सांध्यात जिरवणं। त्यासाठी साधं तिळतेलही चालेल किंवा महानारायण तेलासारखं वात कमी करणारं तेलही वापरू शकता। आणि तेल लावल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेक। अंघोळीच्या आधी तेल लावलं तर गरम पाण्याने शेक घ्या किंवा हीटिंग पॅड, गरम पाण्याची पिशवी हे सुद्धा चालेल। जर का निरगुडीचा पाला मिळाला तर त्याच्या काढ्याने शेक घ्या। घरी जर चूल असेल तर चुलीसमोर बसून शेक घेतला तर अजूनच उत्तम। तेल जिरवल्यामुळे सांध्यातली रुक्षता कमी होते आणि शेक घेतला की ते तेल चांगलं आतपर्यंत मुरतं। तेल आणि शेक यामुळे मसल स्टिफनेसही कमी होतो। आता दुसरा प्रकार म्हणजे आंबवात। मात्र जर आंबवात असेल तर तेल न लावता वाळूचा शेक घ्यावा। यासाठी वाळू गरम करून पुरचुंडी बांधावी आणि त्या पुरचुंडीने शेक घ्यावा। ह्या सगळ्या बरोबर व्यायामही तितकाच महत्त्वाचा, पण तो एक्झॉस्टिव्ह नसावा, नाहीतर सांध्याची झीज वाढू शकते। योग किंवा झेपेल इतपत व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा। आणि हो, लक्षात ठेवा, पोळ्या उन्हात बसण्यासारखं दुसरं औषध नाही। आहाराचाही तितकाच वाटा। यासाठी आहारात तीळ, मेथी, राजगिरा किंवा नाचणी, शेवगा हे पदार्थ असावेत। तसंच तेल, तूप योग्य प्रमाणात आहारात घ्यावं। डिंकाचे लाडू आणि आळीवाचे लाडू हाडांच्या पोषणासाठी उत्तम, पण पचनशक्ती आणि वजन याचा विचार करून ते खावे। तसंच वातूळ पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, जागरण ह्या वात वाढवणाऱ्या गोष्टी टाळाव्या। अशा प्रकारे हे सगळे उपाय नियमितपणे केले तर संधिवातात नक्की फरक पडतो।